नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. Hello children. In this video, we are going to learn creative thinking. My dear student, creative thinking is one of the important skills in language learning process. It will give an opportunity to you to express your ideas. याला आपण सर्जनशील विचार असं म्हणतो. ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा भाषा प्रक्रियेतला, भाषा शिक्षणाच्या प्रक्रियेतला, की याच्यामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तर असं हे जे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे ते आज आपण बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट, मोटो अँड मेसेज. सो लेट्स स्टार्ट. ॲडव्हर्टाइजमेंट. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी, त्याचा उपयोग काय? तर पहिली गोष्ट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प्स टू ओनर. जो कोणी मालक असेल त्याला ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प करते त्याचं जे प्रॉडक्ट आहे त्याचा माहिती देण्यासाठी. सेकंड इज अट्रॅक्ट्स द कस्टमर. ग्राहकाचं लक्ष वेधून घेते. बघा, काही वेळेला आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ॲडव्हर्टाइजमध्ये बघतो आणि मग आपल्याला इच्छा होते नाही आपण ही गोष्ट घ्यायला पाहिजे किंवा आपण ही गोष्ट खायला पाहिजे. हे कशामुळे आपलं लक्ष वेधलं गेलं? ॲडव्हर्टाइजमुळे. थर्ड वन, देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी ऑफ द आयटम्स. की एकाच प्रकारच्या अनेक वस्तू आपल्याला बाजारात मिळतात. Here we have to guess the meaning of keywords. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी त्या ॲडव्हर्टाइज मधले कीवर्ड्स जे आहेत ते पण बघणार आहोत. अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स आर यूज्ड टू नो द मीनिंग्स. जी ॲडव्हर्टाइज असते त्याच्यामध्ये छान छान पिक्चर असतात, आकर्षक पिक्चर असतात की ज्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉडक्ट कोणतं आहे, त्याच्यापासून काय उपयोग होतो हे समजलं जातं. आता आपण बघूया की कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते याच्यावर येतील. आता इथे तुम्हाला एक ॲडव्हर्टाइज दिलेली आहे बघा. मी ॲडव्हर्टाइज वाचते, तुम्ही नीट लक्ष द्या. स्पार्कल टूथपेस्ट. एव्हरी डे इट विल कीप द डेंटिस्ट अवे. प्रिव्हेंट फ्रॉम कॅव्हिटीज, बॅड ब्रेथ, गम इन्फेक्शन, डिस्कॉलरेशन. Let's see your smile sparkle and shine with healthy teeth in no time. Also available in cinnamon, mint and citrus flavor. Marketed by Procter and Gamble. आता ह्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते बघूया. पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज दिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर? आणि ऑप्शन्स आहेत क्रीम, लोशन, पेस्ट. Time up, and the correct answer is option number 3, paste. Next question, what is this paste for? ही कसली कशासाठीची पेस्ट आहे? फेस, hands, teeth, legs. Your time starts now. टाइम अप. बघा,
ॲडव्हर्टाईजचं हेडिंगच दिलेलं आहे टूथपेस्ट, म्हणजे ही कसली पेस्ट आहे? दाताची पेस्ट आहे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी फ्लेवर्स डज दिस पेस्ट हॅव? ही जी आहे पेस्ट किती स्वादांमध्ये उपलब्ध आहे? ऑप्शन्स आहे 4, 2, 1, 3. Your time starts now. टाइम अप. तुम्ही जर सेकंड लाईन बघितली, खालून दुसरी लाईन बघितली, तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्लेवर दिसत आहेत. आणि ते किती फ्लेवर्स आहेत? 3 फ्लेवर्स आहेत. सो ऑप्शन इज आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. This is another advertisement. Let's see, buy 2 get 2 free. ही ॲडव्हर्टाईज कोणाची आहे? पार्क ॲव्हेन्यू व्हॅनसन ब्रँड्सची आहे. दिस स्पेशल ऑफर इज डॅश डॅश डॅश. ऑप्शन्स आर buy 1 get 1, buy 2 get 2, buy 2 get 1, buy 1 get 2. Your time starts now. Time up. And the answer is option number 2. Buy 2 get 2. Given fixed price is option number 1 1199, option number 2 1119, option number 3 1299, and option number 4 1229. Your time starts now. Time up. And the answer is option number 1 1199. बघा इथे दिलेली आहे प्राइस. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण आधी नीट वाचूया. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर वाचायची आहे. रिक्रुटमेंट फॉर द अकॅडमिक इयर 2019-20. म्हणजे भरती आहे. शैक्षणिक वर्ष कुठलं आहे? 2019-20. Our school implicitly follows the ideology in pursuit of the excellence. This positive determination has brought laurels to the school in academic, sports, and co-curriculum activities. Okay. If you are capable of adding value to education, you are eligible to apply for any of the following posts. सेकंडरी स्कूल टीचर्स. कुठल्या पोस्टसाठी? सेकंडरी स्कूल टीचर्स. त्याच्यासाठी कुठल्या त्यांनी अटी आहेत बघा. ट्रेन्ड बीएड ग्रॅज्युएट्स विथ मिनिमम 3 years एक्सपिरियन्स. तुम्ही बीएड असला पाहिजेत आणि तुमच्याकडे मिनिमम 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. वॅकन्सीज अवेलेबल इंग्लिश, जिओग्राफी, कन्नडा अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स यासाठी या जागा आहेत. सॅलरी किती आहे बघा? पगार 5,58,000 PA पर ॲनम, म्हणजे वार्षिक. लक्षात ठेवा, PA म्हणजे पर ॲनम, वार्षिक. वेटेज विल बी गिवन टू एक्सपिरियन्स, म्हणजे अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल. कॅन्डिडेट इंटरेस्टेड इन प्रायमरी क्लासेस अँड अदर सब्जेक्ट्स in secondary school may also mail us their resumes. रिझ्यूम्स म्हणजे त्याला आपण म्हणतो आपला बायोडाटा.
to principal hps@newhorizonindia.edu. All applicants will be treated in strict confidence. Walk-in interview Monday to Friday between 9 a.m. to 1 p.m. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता ह्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतील तर द ॲडव्हर्टाइज is given for the post of. Options are clerk, peon, teacher, principal. Your time starts now. टाइम अप. आणि बघा इथे सरळ क्लिअर कट दिलेला आहे. सेकंडरी स्कूल टीचर्स म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट कोणत्या पोस्टसाठी आहे? टीचर्ससाठी आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन इज. पात्रता काय आहे? त्याची आवश्यक पात्रता. नंबर 1 बीएड, DED, MED, HSC. Your time starts now. टाइम अप. बघा इथे पात्रतेमध्ये दिलेलं आहे ट्रेन बीएड ग्रॅज्युएट्स म्हणजे आपल्याला काय पाहिजे? बीएड पाहिजे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन weightage will be given. Options are personality, technical ability, experience, freshers. Your time starts now. Time up. And answer is, look at this sentence. Weightage will be given to experience. या ठिकाणी कोणाला दिले जाणार आहे विशेष महत्व? ज्यांच्याकडे अनुभव जास्त आहे. एक्सपिरियन्स. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3 एक्सपिरियन्स. Vacancies available for test subjects. Options are 4, 3, 2, and 5. Your time starts now. टाइम अप. बघा बरं हे वाक्य. वॅकन्सीज अवेलेबल कशासाठी दिले? इंग्लिश, जिओग्राफी, कन्नडा, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. म्हणजे किती सब्जेक्ट आहेत? 4. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1 4 सब्जेक्ट. बाळांनो आता आपण या 2-3 ॲडव्हर्टाइजमेंटचा अभ्यास केला. त्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला ॲडव्हर्टाइजवर आधारलेला प्रश्न असतो त्यावेळेला ती ॲडव्हर्टाइज व्यवस्थित वाचा, कारण त्याच ठिकाणी त्याचं उत्तर असतं. त्यामुळे अतिशय बारकाईने ती ॲडव्हर्टाइज वाचणं हे खूप महत्त्वाचं असतं की ज्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्नाचे मार्क जे आहेत ते पुरेपूर मिळवता येतील. आता आपण पुढचा भाग घेऊया तो म्हणजे मोटो. आता मोटो म्हणजे काय? मोटो means a brief statement used to express a principle, goal or ideal. It's a short sentence or phrase that express the aims and beliefs of a person, a group, an organization, etc. तर मोटो म्हणजे काय माहिती का मुलांनो की
एखाद्या संस्थेचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या गटाचं जे ध्येय आहे, जे ब्रीद आहे ना, ते सांगणारा एक छोटंसं वाक्य असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीची, एखाद्या गटाची, एखाद्या संस्थेचं काय उद्दिष्ट आहे, त्यांचं तत्व काय आहे, या संबंधातलं एक छोटं वाक्य त्याला म्हटलं जातं मोटो. त्याला आपण काही वेळेला ब्रीद वाक्य म्हणतो. तर आता ही ब्रीद वाक्य कशी आहेत ते आपण बघूया. Motto, symbolical significance. Most of motto are in Sanskrit. म्हणजे बहुतेक मोटो जे आहेत ते संस्कृतमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, यतो धर्मोस ततो जयः. Where there is a righteousness, there shall be victory. नभः स्पृशं दीप्तं. Touch the sky with glory. हे आपलं जे एअरफोर्स आहे ना, हवाई दल, त्यांचं हे ब्रीद वाक्य आहे. मोठं आहे त्यांचा हा. नभः स्पृशं दीप्तं. सत्यमेव जयते हे आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे. बघा सगळ्या नाण्यांवर वगैरे लिहिलेलं सत्यमेव जयते मीन्स ट्रूथ अलोन ट्रिम्फूस. आता पुढचं वाक्य बघा, योगक्षेमं वहाम्यहम्. LIC नावाची जी कंपनी आहे की नाही, लाईफ इन्शुरन्स कंपनी, त्यांचा हा मोटो आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे आय शॅल टेक केअर ऑफ वेलफेअर. अशा प्रकारचे हे ब्रीद वाक्य असतात. आपण त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आता बघणार आहोत. आता इथे बघा, व्हॉट मेसेज डू वी गेट फ्रॉम दिस लाईन? गो अप अँड नेव्हर स्टॉप. म्हणजे वर जा पण थांबू नका. ऍक्च्युली हे वाक्य दिसतंय साधं, पण त्याचा अर्थ आहे काय, तर केवळ थांबू नका, तुम्ही तुमची प्रगती करा आणि थांबू नका. म्हणजे काय, डू एफर्ट्स रेग्युलरली. तुम्ही तुमची मेहनत जी आहे ती कायम घेत चला. डू एफर्ट्स रेग्युलरली. आता पुढे बघा, ऑब्झर्व द पिक्चर्स केअरफुली and select the proper motto. Options are time is money, knowledge is wealth, do exercise regularly, love the tree. तुमची वेळ सुरू होते. Time up. And answer is option number 4, love the tree. Observe the picture carefully and select the proper motto. Options are time is money, knowledge is wealth, do exercise regularly, love the tree. Time up. And answer is yes, correct. Option number 1. Time is money. Now look at these pictures. Options are time is money, knowledge is wealth, do exercise regularly, love the tree. Your time starts now. टाइम अप. बघा या ठिकाणी एका पारड्यामध्ये पैसे आहेत आणि एका पारड्यामध्ये पुस्तकं दाखवलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? येस, करेक्ट. ऑप्शन नंबर 2, knowledge is wealth. Now look at this picture. Options are time is money, knowledge is wealth, health is wealth, love the tree. Your time starts now.
Time up. And answer is option number 3. Health is wealth. Look at the motto of library and circle the correct option. The name of book in the motto is English, Marathi, Gram Gita, Physics. Your time starts now. Time up. And answer is option number 3, Gram Gita. Now we will learn message. संदेश. आता इथे बघा तुम्हाला चित्र दिले. चित्रामध्ये दिले trees are the cylinders of the oxygen. याच्यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो? Save the plant, love our nature, stop playing, plant more trees. याच्यातून आपल्याला मेसेज मिळतो प्लांट मोर ट्रीज. कारण का ही झाडं म्हणजे काय आहेत? ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत आणि आपल्याला ऑक्सिजन लागतो म्हणून जास्तीत जास्त झाडं लावा. हा मेसेज ह्याच्यातून आपल्याला मिळतो. बघा, nowadays we need to take the following precautions: using mask, washing hands, keep safe distance, avoiding the crowd. These precautions are useful for all, only for teachers, only for doctors, or only for police. बघा, कोरोना काळ चालू असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सावधानगिरी आपण बाळगायच्या आहेत. या कोणासाठी आहेत? येस, करेक्ट, फॉर ऑल, सगळ्यांसाठी आहेत या. Think about the message and complete the way by selecting correct alternatives. बघा, use bicycle, plant more trees, stop pollution, don't cut the tree. आणि नंतर तुम्हाला तिथे क्वेश्चन मार्कच्या जागी योग्य ऑप्शन भरायचा आहे. ऑप्शन्स आहेत use petrol more and more, use bearable sound, cut trees for building work, use water lavishly. Your time starts now. Time up. And the answer is, बघा आता इथे जे दिलेले आहेत ना, यूज बायसिकल म्हणजे सायकल वापरा, प्लांट मोर ट्रीज, झाडं लावा, स्टॉप पॉल्युशन, प्रदूषण थांबवा, डोंट कट ट्री, झाडं तोडू नका. म्हणजे हे सगळे कशाबद्दल दिलेले आहेत? तर प्रदूषण रोखण्यासाठी दिलेले आहेत. मग ऑप्शन जर बघितले तर यूज पेट्रोल मोर अँड मोर हा ऑप्शन योग्य आहे का? नाही. पेट्रोलचा वापर खरा कमीत कमी करायचा आहे म्हणून त्याने दिलंय यूज बायसिकल. त्याच्यानंतर यूज बेरेबल साऊंड म्हणजे आपला जो आवाज आहे किंवा कुठलीही गोष्ट ध्वनी प्रक्षेप लावताना, लाऊडस्पीकर लावताना थोडा आवाज कमी ठेवा. टीव्हीचा आवाज जो आहे तो सुद्धा कमी ठेवा. तिसरं आहे कट ट्रीज फॉर बिल्डिंग वर्क्स. हे तर होऊच शकत नाही कारण प्रश्नामध्ये डोंट कट द ट्री म्हटलेलं आहे. यूज वॉटर लॅविशली. लॅविशली म्हणजे वाटेल तसं आपण पाणीचा वापर करा. हे सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, यूज बेरेबल साऊंड. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या टीव्हीचा, तुमच्या मोबाईलचा, तुमच्या रेडिओचा आवाज जो आहे तो कसा ठेवायचा आहे? बेरेबल म्हणजे श्रवणीय असा असेल असाच आवाज ठेवा. बालमित्रांनो, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे क्रिएटिव्ह थिंकिंग वरती
प्रश्न विचारले जातात. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.